सर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात आज सुप्रीम कोर्टाचा अतिशय महत्त्वपूर्ण निकाल आलेला आहे, ज्यामुळे आता निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. आपण स्वतः या सगळ्या प्रोसिजरमध्ये होतात, तर तुम्ही या सगळ्या रिझल्ट्सकडे कसे बघताय आणि नेमका सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय आहे? सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो आहे तो असा आहे की येत्या 4 आठवड्यात आजपासून म्हणजे 6 मेपासून 4 आठवड्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांचे परिपत्रक जाहीर करायचे आहे आणि त्यानंतर 4 महिन्यामध्ये निवडणुकीचा सर्व कार्यक्रम आटपायचा आहे. आणि ही निवडणूक महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे कॉर्पोरेशन असेल किंवा काउन्सिल असेल किंवा जिल्हा परिषद असेल त्या सर्वांच्या निवडणुका घेणं बंधनकारक आहे. हा निर्णय आहे आणि हा जो निर्णय हा अतिशय स्वागतार्ह आहे, कारण जितके मुद्दे आहेत ते सगळे महत्त्वाचे आहेत. OBC आरक्षण असेल, मराठा आरक्षण असेल, डिलिमिटेशनचा म्हणजे फेररचनेचा जो मुद्दा आहे ते देखील महत्त्वाचा आहे. पण यापेक्षा सर्वात जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्याला डेमोक्रेसी आहे, म्हणजे लोकतंत्र जे आहे ते ग्रासरूट लेवलला आपल्याला अबाधित ठेवायचं आहे. लोकप्रतिनिधी जनतेला हवे आहेत त्यांचे प्रश्न सोडवण्याकरता हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. सर, प्रभाग रचनेच्या संदर्भात काही प्रश्न होते, परत रिझर्वेशनच्या संदर्भात काही मुद्दे होते, तर मग आता या मुद्द्यांचं काय होणार सर पुढे जाऊन? सर्व याचिका ज्या आहेत वेगवेगळ्या मुद्द्यांवरती याचिकाकर्त्यांनी ज्या सुप्रीम कोर्टात फाईल केलेल्या आहेत, म्हणजे डिलिमिटेशनवरती एक आहे, OBC वरती आहे आणि मराठा रिझर्वेशनची आहे. या व्यतिरिक्त आपल्या याचिकेत आपण 2022 साली जो महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा जो कायदा आहे त्याला अमेंड करून काही अधिकार त्यांनी स्वतःकडे घेतले, त्याला चॅलेंज करत आहोत आपल्या याचिकेमधनं. हे सगळे मुद्दे यांच्यावरती सुनावण्या सुरू राहतील आणि ह्या सुनावण्या येत्या काळात आपल्याला दिसतील की दर महिन्याआड ह्या होण्याच्या शक्यता आहेत. आणि सर, आता जे निवडणुका होणार आहेत तर निवडणुका कशा पद्धतीने होणार आहेत? म्हणजे 2017 साली ज्या पद्धतीने रचना होती त्याच पद्धतीने होणार आहे, त्याच पद्धतीने रिझर्वेशन राहणार? 2017 साली जे रिझर्वेशन होतं त्याच पद्धतीने 2000 साली ज्या पद्धतीने प्रभाग रचना होती त्याच पद्धतीने आत्ताचं इलेक्शन होणार आहे. शब्द जे सुप्रीम कोर्टाने वापरले आहेत ते असे आहेत की 2022 यापूर्वी जी परिस्थिती होती, जे कायदे होते आणि जे नियम होते त्या अनुषंगाने आता निवडणुका घ्यायच्या आहेत. सर, सर्व राजकीय पक्षांनी याचं स्वागत केलेलं आहे, मात्र आणखी काही याच्यामध्ये अडचणी येऊ शकतात का किंवा काय? आता सुप्रीम कोर्टाने जो निर्देश दिलेला आहे तो अंतिम आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये काही अडचण येण्याची शक्यता नाही. पण निवडणूक आयोगाला आता परिश्रम खूप घ्यावे लागणार आहेत, कारण पावसाळा येणार आहे आणि त्यानंतर अजून वेगवेगळे व्यत्यय येण्याची शक्यता आहे. आपण भारत पाकिस्तान युद्ध वगैरे हे जे विषय बघतोय त्याचा काय परिणाम होतो ते बघून आपल्याला पुढची काय वाटचाल निवडणूक आयोग घेतो ते पाहावं लागेल. मग सर, अशा परिस्थितीमध्ये परत निवडणुका लांबण्याची शक्यता तुम्हाला कितपत वाटते? मला फार धूसर वाटते. निवडणुका आता घेणं अनिवार्य झालेलं आहे, कारण परिस्थिती अतिशय गंभीर आहे. प्रत्येक कॉर्पोरेशनवरती ॲडमिनिस्ट्रेटर आहेत आणि वेगवेगळे निर्णय जे घेत आहेत त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची अकाउंटेबिलिटी नाही आहे, कुठल्याही प्रकारचा चेक नाही आहे. त्यामुळे समाजाला आता प्रतिनिधींची नितांत आवश्यकता आहे आणि इलेक्शन त्याकरता होणे अत्यंत गरजेचं आहे. आणि जे जे वेगवेगळे विषय आहेत ते व्यत्यय आणू शकतात, ते असे विषय नाही आहेत की जेणेकरून इलेक्शन फार लांबणीवर जाईल. पूर्वीच्या काळी कोविडसारखा एक मोठा विषय आलेला, तसा विषय काही इतका नजीकच्या काळात येताना काही दिसत नाही.